नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। समिती सदस्यांशिवाय बैठक बोलावली तर हक्कभंग दाखल करू, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना इशारा। रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा बंद करा, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। मान्सूनपूर्व पावसातच पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली, बंधाऱ्याच्या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 16 फूट 9 इंच। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकरांना दिल्या अध्यक्षपदासाठी शुभेच्छा। उपमुख्यमंत्र्यांच्या या शुभेच्छांनंतर बिद्री इथल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितांच्या भुवया उंचावल्या। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, कर्जमाफीचं आश्वासन न पाळत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा स्वाभिमानीचा आरोप। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। अंमली पदार्थाच्या कनेक्शनमध्ये पोलीस आढळून आल्यास आता निलंबन नाही तर थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। सांगलीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। राज्यात अंमली पदार्थ झिरो टॉलरन्स मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। अंमली पदार्थांचा आहे आणि अंमली पदार्थांच्या संदर्भात झिरो टॉलरन्सची मोहीम ही आता आपण सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आपण कारवाई करतो। आणि ही कारवाई करताना आपण एक निर्णय घेतलेला आहे की अंमली पदार्थांच्या या संपूर्ण व्यवहारामध्ये जर दुर्दैवाने एखादा पोलीस आढळला किंवा त्यांनी मदत केली असं आढळलं तर त्या काळात त्याला सस्पेंड केलं जाणार नाही, त्याला थेट बडतर्फ केलं जाईल, अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलाय। अरुण डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबद्दलची उत्सुकता ताणली आहे। मात्र आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिद्री इथल्या कार्यक्रमादरम्यान गोकुळच्या एका संचालकांना थेट अध्यक्षपदाच्या शुभेच्छा दिल्या। नेमकं काय घडलं जाणून घेऊयात। गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं। अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात बिद्री इथल्या एका कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फेटा बांधण्यात येत असताना नामदार हसन मुश्रीफ यांनी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर यांची त्यांना ओळख करून दिली। यावर अजित पवार यांनी ज्यांनी गोकुळ दूध संघ चांगला चालवला त्या संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांचा मुलगा शशिकांत पाटील सुयेकर यांना चेअरमन होण्यासाठी माझ्या शुभेच्छा असे उद्गार काढले। त्यानंतर इकडे तिकडे अरुण डोंगळे कुठं आहेत असं म्हणत हसत हसत आमदार सतेज पाटील यांना टाळी दिली। आता ह्यांना चेअरमन करायचं कार्यक्रमानंतर या घटनेची राजकीय चर्चा चांगलीच रंगली होती। यामुळे गोकुळचे चेअरमन सुयेकर हेच होणार असल्याचं स्पष्ट झालंय। मौनी नगर बिद्री इथल्या दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झालं। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। मौनीनगर बिद्री इथल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। पर्यायी इंधनाच्या निर्मितीसाठीही तो एक महत्त्वाचा टप्पा आहे। अशा प्रकल्पांमुळे ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधला जातो असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं।
यावेळी त्यांनी प्रकल्पाची पाहणी केली. याप्रसंगी माजी आमदार बजरंग देसाई, संजय बाबा घाटगे, कारखान्याचे चेअरमन के.पी. पाटील, व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, गोकुळचे संचालक युवराज पाटील, गोकुळचे संचालक किसनराव चौगुले, अंबरीश घाटगे, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगले, आर.के. मोरे, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, राहुल देसाई, सत्यजित दिनकरराव जाधव, एस.बी. पाटील, आर.एस. कांबळे, पंडितराव केणे, प्रवीणसिंह पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, प्रकाश पाटील, जीवन पाटील यांच्यासह संचालक, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांचा आज प्रथम स्मृतिदिन. यानिमित्त करवी तालुक्यातील सडोली खालसा इथं अनेक मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं अनेक मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, सांगलीचे खासदार विशाल पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, राजेश नरसिंग पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, अरुण डोंगळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, ए.वाय. पाटील, आर.पी.आयचे पांडुरंग कांबळे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे, माजी अध्यक्ष सदाशिव चरापले, संजय पाटील, उदयसिंह पाटील खवलवकर, पी.डी. धुंद्रे, बाळासाहेब खाडे, भारत पाटील, भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे, उपाध्यक्ष मोहन पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे क्रांतिसिंह पवार पाटील, अक्षय पवार पाटील, राजेश पाटील सडोलीकर, राहुल पाटील यांच्यासह भोगावती साखर कारखाना, भोगावती शिक्षण मंडळ आणि गोकुळ दूध संघाचे आजी माजी संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा समावेश होता. भर पावसात कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी पी.एन. पाटील यांच्यावरील प्रेमाची साक्ष देत होती. गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून आज दुपारी पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा ऐन उन्हाळ्यात पहिल्यांदाच पाण्याखाली गेलाय. त्यामुळे हा बंधारा वाहतुकीसाठी बंद झालाय. आज सायंकाळी 5 वाजता पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधारा इथं 16 फूट 9 इंचावर होती. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सर्वदूर पाऊस कोसळतोय. या पावसामुळं ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. वारे आणि पावसामुळं काही ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्यात. आज दिवसभरही जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम होती. पावसाच्या संततधारेमुळं जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आज दुपारी पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पहिल्यांदाच पाण्याखाली गेलाय. यामुळे बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज सायंकाळी 5 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 16 फूट 9 इंचांवर होती. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज कोल्हापुरात बोलताना शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार साजरा व्हायला हवा, 6 जूनचा सोहळा कायमचा बंद झाला पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी प्रतिक्रिया देताना या वक्तव्याबद्दल संभाजी भिडेंवर कारवाईची मागणी करत असा कुणालाही शिवराज्याभिषेक सोहळा बंद करता येणार नाही असं सांगितलंय. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि वादग्रस्त वक्तव्य हे समीकरणच बनलंय. आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना संभाजी भिडेंनी दरवर्षी 6 जूनला दुर्गराज रायगडावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या पुढाकारातून संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे. आपण अजूनही 76 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले. तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे. 6 जून बंद केलं पाहिजे.
संभाजी भिडेंनी राज्याभिषेक सोहळ्याबरोबरच रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची गरज नसल्याचंही सांगितलंय. संभाजी भिडेंनी राज्याभिषेक सोहळ्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळुखे यांनी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी करत 6 जूनचा सोहळा कुणीही बंद पाडू शकणार नसल्याचं सांगितलंय. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला की शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे किंवा बाकी जे शिवाजी महाराज असतील, जिजाऊ असतील, थोर संत असतील किंवा एखादे समाजसुधारक असतील यांच्यावर टीका करायची नाही आहे, त्यांना शिव्या द्यायच्या नाहीत. जो कोणी शिव्या देईल किंवा त्यांच्या विरोधात अपशब्द वापरेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हा सगळ्यात मोठा विषय आहे. आणि ह्यानंतर आज जे झाला उल्लेख झाला की शिवराज्याभिषेक सोहळाच रद्द करा, हे काय आहे? हा मोठा गुन्हा, ही मोठी शिवी झाली समाजासाठी दिलेली. शिवराज्याभिषेक सोहळा असा कुणाला बंद करता येत नाही. मागच्या 3 तारखा शिवराज तिथीप्रमाणच्या सांगू देत, पुढच्या सांगू देत, हे कुणाला काही समजणार नाही. फक्त एकच आहे विषय की तारखेनुसार का करायचं आहे, त्याला काहीतरी ठरलेलं आहे की 6 जूनला काय करायचं आहे. संपूर्ण जगामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा पोहोचवण्याचं काम या 6 जूननं केलं आहे. संभाजीराजे छत्रपतींच्या प्रयत्नातून 6 जूनला किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा दिवसेंदिवस व्यापक होत असताना संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्यामुळं आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्यात लवकरच ई-गव्हर्नन्स सेवा सुरू करणार असून प्रत्येक माणसाला आता घर बसल्या शासकीय दाखले देण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. इचलकरंजी शहरामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांची उद्घाटनं, भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजीत आले होते. यावेळी 700 कोटीच्या कामांची ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटनं करण्यात आली. शहापूर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं तसंच जलकुंभ आणि भुयारी गटारींचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी बांधकाम क्षेत्रातील कामगारांना साहित्य वाटप तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पत्र प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाचं काम आता जोरात सुरू असून आता शासन थांबणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात लवकरच ई-गव्हर्नर सेवा सुरू करणार असून प्रत्येक माणसाला घरबसल्या शासकीय दाखले आता देण्यात येतील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील शेतकरी सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. महसूल विभागातील विविध कार्यालयात प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी 1 जून ते 31 जुलै या दरम्यान महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे. महसूल विभागाचे सहसचिव डॉक्टर सत्यनारायण बजाज यांनी याबाबतचा अध्यादेश जारी केलाय. राज्यातील शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचे महसूल विभागातील विविध कार्यालयात प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी 1 जून ते 31 जुलै या दरम्यान महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे. महसूल विभागाचे सहसचिव डॉक्टर सत्यनारायण बजाज यांनी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. यानुसार 1 महिन्याच्या आत प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणं, त्यासाठी मंडळनिहाय फेरफार अदालतींचं आयोजन करणं बंधनकारक केलं आहे. तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर 1 ते 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी प्रलंबित असलेल्या फेरफार निकाली काढण्यात येणार आहेत. ही मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 10वी 12वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा 24 जून पासून सुरू होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी ही माहिती दिली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी 10वी 12वी लेखी पुरवणी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत होणार आहे. 12वीची लेखी परीक्षा 24 जून ते बुधवार 16 जुलै दरम्यान होणार आहे. 24 जून ते 11 जुलै 2025 दरम्यान प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील. तर माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं 15 आणि 16 जुलै रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.
10वीसाठी 24 जून ते 8 जुलै दरम्यान लेखी परीक्षा आयोजित केली आहे, तर 24 जून ते 8 जुलै दरम्यान प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयाची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 24 जून ते 4 जुलै दरम्यान घेण्यात येईल. या परीक्षेचं वेळापत्रक बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर केलंय. परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना हे वेळापत्रक छापील स्वरूपात पाठवलं जाणार आहे, अशी माहिती चौगुले यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयातील कोयना इमारतीत कोरोना रुग्णांसाठी 30 बेडचा स्वतंत्र कक्ष राखीव ठेवलाय. राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांनी ही माहिती दिली आहे. राज्याच्या काही भागात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. कोल्हापूर जिल्ह्यातही नव्यानं कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील कोयना इमारतीत खबरदारीचा उपाय म्हणून 30 बेडचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलाय. या ठिकाणी ऑक्सिजन औषध यंत्रणा सक्षम ठेवली आहे, अशी माहिती राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर S.S. मोरे यांनी दिली आहे. समान पाणी वाटपाचे जनक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारती विद्यापीठाचे संस्थापक कार्याध्यक्ष आनंदराव बहिर्जी पाटील यांना स्वातंत्र्य सेनानी भाई माधवराव बागल पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 28 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता शाहू स्मारक भवनामध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती बागल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर T.S. पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. स्वातंत्र्य सेनानी भाई माधवराव बागल यांची 129वी जयंती 28 मे रोजी होतीये. या जयंतीनिमित्त बागल विद्यापीठाच्या वतीनं सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या व्यक्तीला स्वातंत्र्य सेनानी भाई माधवराव बागल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. यावर्षी हा पुरस्कार समान पाणी वाटपाचे जनक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारती विद्यापीठाचे संस्थापक कार्याध्यक्ष आनंदराव बहिर्जी पाटील यांना जाहीर करण्यात आलाय, अशी माहिती बागल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर T.S. पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. 28 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता शाहू स्मारक भवन इथं इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते पाटील यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. रोख 5,000 रुपये, शाल, कोल्हापुरी फेटा, गौरवपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळ्याला करवीरवासियांनी उपस्थित राहावं असं आवाहन बागल विद्यापीठाच्या वतीनं करण्यात आलंय. या पत्रकार बैठकीला रवी जाधव, संभाजी जगदाळे, जितेंद्र कांबळे, शंकर काटाळे, परशुराम माने उपस्थित होते. अवनी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय प्राध्यापक अरुण चव्हाण आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू स्वर्गीय अरुणभाई गांधी यांनी अवनी संस्थेला गेली 25 वर्षे अविरतपणे मदत केली आहे. त्यांचं स्मरण म्हणून सांगलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांना अवनी संस्थेच्या वतीनं यावर्षी अरुणोदय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी 25 मे रोजी दुपारी 4 वाजता खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती अवनी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. अवनी संस्था गेल्या 30 वर्षांपासून महिला आणि बालकांच्या अधिकारासाठी एक सेवाभावी संस्था म्हणून कार्यरत आहे. प्राध्यापक स्वर्गीय अरुण चव्हाण हे अवनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. तसंच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू डॉक्टर अरुण गांधी यांनी संस्थेला 25 वर्ष अविरतपणे मदत केली होती. त्यांच्या सहकार्यामुळेच अवनी संस्थेनं आपलं सामाजिक कार्य सातत्यानं सुरू ठेवलंय. स्वर्गीय अरुण चव्हाण आणि स्वर्गीय डॉक्टर अरुण गांधी यांच्या स्मरणार्थ यावर्षी अवनी संस्थेच्या वतीनं सांगलीतील ज्येष्ठ सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांना अरुणोदय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. रविवारी 25 मे रोजी सायंकाळी 4 वाजता हॉटेल ओपल इथं या पुरस्काराचं वितरण खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, पर्यावरण अभ्यासक रसिया पाडळकर, अवनी संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले, सचिव प्राध्यापक जयसिंगराव कदम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पत्रकार बैठकीला साताप्पा मोहिते, अमर कांबळे, रवी कुराडे, अक्षय पाटील उपस्थित होते.
गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज सकाळी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील अपघात विभागासमोरील मोठं झाड कोसळलं. यामुळे पार्किंगमध्ये लावलेल्या 3 दुचाकींचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. झाड रस्त्यात पडल्यानं तासभर सर्वांची तारांबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ हे झाड बाजूला करत मार्ग मोकळा करून दिला. राज्यासह कोल्हापुरात गेल्या 4 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. वादळी वारे आणि पावसाचा जोर यामुळं शहरातील 100पेक्षा अधिक झाडं पडली आहेत. आज सकाळी वारे आणि पावसामुळं छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील अपघात विभागासमोरील मोठं झाड उन्मळून पडलं. हे झाड थेट पार्किंग केलेल्या अप्पासो कांबळे, रवींद्र सुतार आणि डॉक्टर कोमल गोडसे यांच्या दुचाकींवर पडल्यानं त्यांच्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या घटनेत सुदैवानं कुणीही जखमी झालेलं नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि महापालिकेच्या उद्यान विभागातील कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून कोसळलेलं झाड बाजूला केलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, सहाय्यक उद्यान अधीक्षक राम चव्हाण, ज्ञानेश्वर बांड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया गुरुवारी राबवण्यात आली. दिवसभरात एकूण 82 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. 31 मे रोजी या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केलं जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील जिल्हा स्तरावरील सामान्य प्रशासन, कृषी, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन या विभागाकडील बदली प्रक्रिया गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांची उपस्थिती होती. प्रशासकीय विनंती आणि आपसी बदल्या करताना समानीकरण तत्वाचं पालन करण्यात आलंय. यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडील वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक या मोठ्या संवर्गाच्या बदली प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांमधील उत्कंठा वाढली होती. सर्व बदली प्रक्रियांती मुख्यालय आणि तालुक्यामध्ये रिक्त पदांची टक्केवारी समान राखण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आलाय. राबवण्यात आलेल्या बदली प्रक्रियेमध्ये प्रशासकीय बदल्या 42 करण्यात आल्यात, तर विनंती बदल्या 24 आणि आपशी 16 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. यामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडील एकूण 53, एकात्मिक बालविकास विभागाकडील 11, पशुसंवर्धन विभागाकडील 8 तर प्राथमिक शिक्षण विभागाकडील 10 अशा एकूण 82 बदल्या करण्यात आल्या. बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 31 मे रोजी कार्यमुक्त केले जाणार आहे. 24 मे रोजी आरोग्य विभाग, बांधकाम विभाग आणि अर्थ विभागाकडील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. हातकणंगले तालुक्यातील संभापूर इथल्या 2 लहान भावंडांचा 2 दिवसात काही तासांच्या अंतरानं मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून त्यांचा विसेरा राखून ठेवण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. हातकणंगले तालुक्यातील संभापूर इथल्या पोवारमळ्यात राहत असलेल्या पोवार कुटुंबियांमधील सागर पोवार यांच्या वरद आणि विराज या 2 मुलांना अचानक पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना मंगळवारी पहाटे पेठवडगाव इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांचा त्रास कमी झाल्यावर मुलांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी पुन्हा त्रास होऊ लागल्यानं त्या दोघांना पेठवडगावातील त्याच दवाखान्यात पुन्हा दाखल केलं. उपचार सुरू असतानाच विराजची तब्येत खालावत गेली आणि गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर वरदची तब्येत खालावल्यानं त्याला तात्काळ कोल्हापुरातल्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. दरम्यान नातेवाईकांनी विराजच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले असून त्याचा विसेरा राखून ठेवण्यात आलाय. दुसरा मुलगा वरद याचीही प्रकृती चिंताजनक बनली. त्याची मृत्यूशी सुरू असणारी झुंज अखेर आज सकाळी संपली आणि त्याचा मृत्यू झाला. अवघ्या काही तासांच्या अंतरानं 2 भावंड मृत्युमुखी पडल्यानं नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. विसेराचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे संभापूर परिसरात हळहळ व्यक्त होतीये. कोल्हापूर शहरातील विविध प्रलंबित कामासाठी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी आज अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या समवेत बैठक बोलावली होती. यावेळी प्रलंबित प्रश्नांवरून महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारी शिंगणापूर पाणीपुरवठा योजना येत्या 10 जूनपर्यंत पूर्ण क्षमतेनं सुरू करणार असल्याची ग्वाही यावेळी अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत प्रत्येक प्रभागात विविध कामं प्रलंबित आहेत.
या कामाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी आज अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या समवेत महाराणी ताराराणी सभागृहात बैठक बोलावली होती. यावेळी सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, उपायुक्त पंडित पाटील, संजय सरनाईक, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी थेट पाईपलाईन योजना, बालिंगा पाणी उपसा योजना, गांधी मैदान ड्रेनेज व्यवस्था, बायो मायनिंग ठेका, डॉग स्क्वॉड, रस्ते पॅचवर्क आणि बजेट आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी शहरातील सर्व समस्यांची जाणीव करून देत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. गांधीनगर मैदानाला मान्सूनपूर्व पावसानं तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. उर्वरित सर्व कामं पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी केली. कामं झाली नसल्यास अधिकाऱ्यांना महानगरपालिकेची पायरी चढू देणार नाही असा इशारा बैठकीत देण्यात आला. तर जरा वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करायला आम्हाला भाग पडणार. साहेब, एकाही अधिकाऱ्याला कॉर्पोरेशनची पायरी चढून देणार नाही. हा लक्षात ठेवायचं. प्रभागात अनेक समस्या असताना अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून ते अधिकारी दुर्लक्ष करतात. भागात निधी का खर्च करत नाहीत असा सवाल माजी उपमहापौर अर्जुन माने यांनी या बैठकीत केला. बायोमायनिंग कचरा उठावाचा ठेका ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेल्या कंपनीला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे थांबवून नवीन टेंडर प्रोसेस राबवावी अशी मागणी यावेळी केली. यावेळी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, भूपाल शेटे, अर्जुन माने, तुर्वास कदम, तौफिक मुल्लानी, सुभाष बुचडे, राजाराम गायकवाड, श्रावण फडतारे, डॉक्टर संदीप नेसदार आदी उपस्थित होते. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक बिघाड आल्यानं ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून आता 26 मे पासून नव्यानं ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. नवीन वेळापत्रक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय कार्यालयाच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय. 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 21 मे पासून सुरू झाली होती. मात्र तांत्रिक बिघाड आल्यानं 21 आणि 22 मे असे 2 दिवस एकाही विद्यार्थ्याला अर्ज भरता आलेला नाही. 22 मे दुपारी 3 पर्यंत संकेतस्थळ पूर्ववत होईल असं आश्वासन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय कार्यालयाच्या वतीनं देण्यात आलं होतं. मात्र तांत्रिक बिघाड दुरुस्त न झाल्यानं अखेर ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ही प्रक्रिया 26 मे पासून नव्यानं सुरू करण्यात येणार आहे. याचं वेळापत्रक 22 मे रोजी सायंकाळी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय कार्यालयाच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय. यानुसार 26 मे सकाळी 11 पासून प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम नोंदवण्यास सुरुवात होईल. यासाठी 3 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 5 जून रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. 6 ते 7 जून या दरम्यान हरकती नोंदवणं आणि अर्जातील दुरुस्ती प्रक्रिया राबवण्यात येईल. 8 जून रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. यानंतर 9 ते 11 जून दरम्यान कागदपत्र अपलोड करणं, मूळ कागदपत्र तपासणी आणि प्रवेश निश्चित करणं ही प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये ज्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालं आहे त्यांना प्रवेश घेणं अनिवार्य आहे. 20 जून रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान या तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराला जबाबदार कोण असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केलाय. 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 21 मे पासून सुरू झाली होती. मात्र तांत्रिक बिघाड आल्यानं 21 आणि 22 मे असे 2 दिवस एकही विद्यार्थ्याला अर्ज भरता आला नाही. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. अर्ज भरण्यासाठी दिवसभर त्यांना नेट कॅफेमध्ये ताटकळत बसावं लागलं. दिवसभर शर्थीचे प्रयत्न करूनही वेबसाईट ओपन झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आली होती त्या प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट गेले 2 दिवस झाले बंद आहे. त्यामुळे आम्हाला असा प्रश्न पडला आहे की आमचं ॲडमिशन कुठे होणार, आम्हाला कोणतं कॉलेज भेटणार. आत्ताच 10वीच्या निकालाच्या चिंतेतून आम्ही सर्वजण बाहेर आलो आहोत. तोपर्यंत ॲडमिशनची वेबसाईट बंद झाल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे. 2-3 दिवस नेट कॅफेमध्ये चाललेलो आहे 11वीसाठी प्रवेशसाठी आणि सर्व्हर डाऊन होत आहे. याचा आम्हाला त्रास होत आहे आणि गेले 2-3 दिवस झाले त्यांनी तारीख दिलेली आहे आम्हाला वाढवून की सर्व्हर डाऊन असल्यामुळे की ही प्रक्रिया होईल का नाही माहीत नाही. कारण 2-3 दिवस झाले तर की त्रास चालू आहे.
याचा आम्हाला आणि विद्यार्थ्यांना फटका होत आहे याचा. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी 19 आणि 20 असे 2 दिवस सराव सत्राचं आयोजन केलं होतं. यामध्ये जवळपास 3 लाख विद्यार्थ्यांनी सराव म्हणून अर्ज भरले होते. मात्र प्रत्यक्षात अर्ज भरण्याची वेळ आल्यानंतर सर्व व्यवस्था कोलमडली आहे. या अनागोंदी कारभाराला कोण जबाबदार असा सवाल विद्यार्थी संघटनेने उपस्थित केलाय. त्याच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात प्रवेश प्रक्रिया चालू आहे, पण त्याची वेबसाईट दर थोड्या वेळेला क्रॅश होत चालली आणि याचा नाहक त्रास जो आहे तो विद्यार्थ्यांना आणि पालकांना बसायला आलेला आहे. मग याला जबाबदार कोण आहे? कारण जर आपली परीक्षा लवकर घेतली, 10वीचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने लवकर लावला आणि त्याची ह्या कशासाठी लावला तर त्यांची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी म्हणून, आणि प्रवेश प्रक्रिया जर तुमची सुरळीत नसेल तर याला जबाबदार कोण? याचा लवकरात लवकर विद्यार्थ्यांना आणि पालकांना समाधानकारक उत्तर शासनाने द्यावं ही मी या ठिकाणी मागणी करतो. प्रवेश प्रक्रिया सुरू केली आणि विद्यार्थ्यांच्या काही सूचना आहेत या नावाखाली त्यांनी आता ही प्रोसेस बंद केलेली आहे. आणि आता वेबसाईटवर तर त्यांनी सांगितले की आम्ही विद्यार्थी हित लक्षात घेऊन ही पुढची प्रोसेस घेतोय. जर विद्यार्थी हितच लक्षात घ्यायचं होतं तर ही प्रक्रिया विना त्रुटीनं कशा पद्धतीनं करायला पाहिजे होतं हे पहिल्यांदा बघणं गरजेचं होतं, परंतु हे झालेलं नाही. आणि आता 26 तारखेपासून नवीन प्रक्रिया सुरू करणार असं शासनाकडनं सांगण्यात येते. तर ही प्रक्रिया विना अडथळा आणि सर्व सोयींयुक्त कशा पद्धतीनं होईल ह्याचा शासनानं विचार करावा. ही प्रक्रिया चोख पद्धतीनं पार पडणं गरजेचं आहे आणि ही जर पडली नाही तर शाहू सेनेच्या वतीनं याबाबत आवाज उठवला जाईल. या सर्व गोंधळात ही प्रक्रिया 26 मेपर्यंत लांबली आहे. आता ही प्रक्रिया 26 मेपासून नव्यानं सुरू करण्यात येणार आहे. मात्र यापुढील तरी प्रक्रिया विनाव्यत्यय सुरळीत पार पडावी अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या डंपरनं समोरून दिलेल्या धडकेत दिनेश सिंग साहब सिंग हा परप्रांतीय मेहंदी कलाकार जागीच ठार झाला. कोल्हापुरातील टेमलाई उड्डाण पुलानजीक आज दुपारी हा अपघात झाला. या प्रकरणी डंपर चालक अमित पाटील याच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उत्तर प्रदेशातील मेहंदी कलाकार दिनेश सिंग साहब सिंग हा आपल्या मित्रपरिवारासमवेत कोल्हापुरातील मार्केटयार्ड परिसरात राहतो. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दिनेश सिंग आपल्या दुचाकीवरून चहा घेण्यासाठी टेमलाई उड्डाणपुलानजीकच्या एका टपरीकडे निघाला होता. यावेळी समोरून येणाऱ्या महापालिकेच्या डंपरचे दिनेश सिंग याला धडक बसली. यात डंपरच्या चाकाखाली सापडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बघ्यांची गर्दी झाल्यानं या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या प्रकरणी डंपर चालक अमित पाटील याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जुन्या 4 चाकी वाहनांची बनावट कागदपत्रे करून त्याची परस्पर विक्री करून पाऊण कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी संजय हवालदार याच्यासह 5 जणांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत सागर देसाई यांनी फिर्याद दिली आहे. टेमलाईवाडी परिसरात राहणारे सागर देसाई महाराज यांचा न्यू शाहूपुरी परिसरात देसाई एंटरप्राइजेस या नावानं जुनी 4 चाकी वाहनं विक्रीचा व्यवसाय आहे. एप्रिल 2024 ते मे 2025 या कालावधीत देसाई यांच्याकडील 4 चारचाकी वाहनांची बनावट कागदपत्र तयार करून परस्पर विक्री करत देसाई यांची सुमारे 70,25,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय हवालदार, निलेश सुर्वे, हसन मखदूम, मोहम्मद हाजी आणि मनीष फुके या 5 जणांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनयभंगाच्या प्रकरणात पिंपळगावमधील संशयिताला जिल्हा सत्र न्यायाधीश D.V. कश्यप यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. संशयिताच्या वतीनं ॲडव्होकेट भारत सोनुले यांनी काम पाहिलं. कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ग्रामपंचायतीमधील प्रमुख महिला अधिकाऱ्यानं पिंपळगाव खुर्दमधील एका इसमाविरोधात पाठलाग करतो, अश्लील हावभाव करतो, जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो अशी फिर्याद गुरुवारी 15 मे 2025 रोजी कागल पोलिसात दिली होती. आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट भारत सोनुले यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश D.V. कश्यप यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. जामिनाच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर व्हावा म्हणून जोरदार हरकत घेण्यात आली होती. मात्र आरोपीचे वकील भारत सोनुले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास काही महत्त्वाची कागदपत्रं आणून दिली. यावेळी आरोपीनं फिर्यादी विरोधात यापूर्वी काही तक्रारी केल्या होत्या.
तसंच आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वीपासून काही वाद होते. त्याच वादातून फिर्यादीनं आरोपीच्या विरोधात फिर्यादी दाखल केल्याचा युक्तिवाद केला. यावेळी दाखल केलेली महत्त्वाची 27 कागदपत्र ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय, अशी माहिती आरोपीचे वकील भारत सोनुले यांनी दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी यांचे पूर्वीचे वाद होते. ही बाब आम्ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आणि अनेक वेळा देखील पूर्वीच्या वादातून आणि द्वेषभावनेतून गुन्हे दाखल केले जातात. अशावेळी व्यवस्थेविरुद्ध बोलणाऱ्या लोकांना टार्गेट करून देखील गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. परंतु आपले वर्तन हे कायदेशीररित्या योग्य असल्यास आणि त्या बाबतीत आपल्याकडे लेखी स्वरूपातील पुरावे यांची आपण नोंद ठेवल्यास मेहरबान न्यायालय वस्तुनिष्ठ माहिती घेऊन सर्व गोष्टींची शहानिशा करून आपल्या जामीन अर्जाचा सकारात्मक विचार करते. अशा प्रकारचा एक संदेश देणारा हा जामीन अर्ज मंजूर झाला आहे. या जामीन अर्जासाठी आमच्या टीमने काही महत्त्वाची कागदपत्रे 27 प्रकारची कागदपत्रे आम्ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आणि यातूनच सर्व गोष्टींचा सारासार विचार करून मेहरबान कोर्टाने दिनांक 22 रोजी आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या कामी ॲडव्होकेट सतीश कुंभार, ॲडव्होकेट सरोज देसाई, ॲडव्होकेट प्रीती देवर्डेकर यांचं सहकार्य लाभलंय. नाही तटत नाही अडत अशी टॅगलाईन घेऊन कोल्हापुरातील यशराज प्रोडक्शननं कोल्हापुरी तडका हे रॅप सॉन्ग तयार केलंय. कसबा बावडा इथला डान्सर विशाल खांडेकर लिखित रॅप सॉन्ग रविवारी 25 मे रोजी दुपारी 1:30 वाजता शाहू स्मारक भवन इथं रिलीज केलं जाणार आहे. यावेळी विनायक कुलकर्णी लिखित यशगंध या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे, अशी माहिती यशराज प्रोडक्शनचे प्रमुख एकनाथ पाटील आणि विनायक कुलकर्णी यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. यशराज प्रोडक्शनच्या वतीनं कोल्हापूरचे वैशिष्ट्य दाखवणारं आणि नाही तटत नाही अडत अशी टॅगलाईन घेऊन कोल्हापुरी तडका हे रॅप सॉन्ग तयार करण्यात आलंय. कसबा बावडा इथले रॅपर गायक विशाल खांडेकर लिखित या गाण्याचं चित्रीकरण कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, दसरा चौक, महाद्वार रोड, ताराराणी पुतळा, तावडे हॉटेल, पंचगंगा घाट, ज्योतिबा, पन्हाळा इथं करण्यात आलंय. कोल्हापुरी ब्रँड असणाऱ्या सर्वच गोष्टी या रॅप सॉन्गमध्ये पाहायला मिळणार आहेत. तसंच कोल्हापूरनं ऐतिहासिक, सांस्कृतिकसह विविध क्षेत्रात मिळवलेला नावलौकिक यामधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या रॅप सॉन्गमध्ये काम करण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे, सांगली या ठिकाणाहून कलाकार आले होते. मात्र कोल्हापूरच्या मातीतील कलाकारांना संधी देण्याच्या हेतूनं कोल्हापुरातील कलाकारांना यात संधी दिली आहे, अशी माहिती यशराज प्रोडक्शनचे प्रमुख एकनाथ पाटील आणि विनायक कुलकर्णी यांनी दिली. मुख्य भूमिकेत रॅपर विशाल खांडेकर असून मदन पलंगे, राजेश्वरी मोठे, डॉक्टर शर्वरी पवार, सचिन चांदणे, संजय चितारी, सन्ना सय्यद, पल्लवी पोद्दार, बालाजी कदम आदींच्याही यात भूमिका आहेत. रविवारी 25 मे रोजी शाहू स्मारक भवन इथं दुपारी 1:30 वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थितीत हे सॉन्ग रिलीज केलं जाणार आहे. यावेळी विनायक कुलकर्णी लिखित यशगंध या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येणार आहे. पत्रकार बैठकीला अजीज मिरजकर, युवराज चव्हाण, सुरेश लाड यांच्यासह कलाकार उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या ईगल क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू वीरेन पाटील याची 16 वर्षाखालील वयोगटातून दुबई इथं होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यासाठी तो 5 एकदिवसीय क्रिकेट सामने खेळणार आहे. माले ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचा सत्कार करत त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या ईगल क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू वीरेन पाटील याची 16 वर्षाखालील वयोगटातून दुबई इथं होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या ठिकाणच्या शारजाह, अबुधाबी इथं तो 5 एकदिवसीय क्रिकेट सामने खेळणार आहे. सध्या तो कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करतोय. यापूर्वी मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, रायगड, सांगली, सातारा इथं झालेल्या सामन्यात तो खेळलाय. रायगड इथं झालेल्या निमंत्रितांच्या स्पर्धेत जिल्हा संघाकडून खेळताना वीरेन पाटीलनं लक्षणीय कामगिरी केली होती. वीरेनला ईगल क्रिकेट अकॅडमी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं मार्गदर्शन लाभलं. दुबईतील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल माले ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचा विशेष सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सरपंच उत्तम पाटील, जयभवानी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन सचिन जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात पाटील, स्वप्नील पाटील, ग्रामसेवक रायसिंग वळवी, ईगल क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष संजय जमदाडे, पतंग चौगुले, खंडेराव हिरवे, पालक आणि खेळाडू उपस्थित होते.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पहलगाममधील भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासह वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं उद्या शनिवारी सकाळी 10 वाजता कोल्हापूरमध्ये तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकपासून सुरू होणाऱ्या या यात्रेची बिंदू चौकात सांगता होणार आहे। खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी BM संदीप यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या यात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाची आढावा बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांना प्राधिकरण समितीच्या सदस्यांना न बोलावता बैठक घेतल्यास तुमच्यावर हक्कभंग दाखल करू असा इशारा दिलाय। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या 42 गावांचा आढावा घेण्यात आला। यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांनी प्राधिकरणाला शासनाकडून किती पैसे आले आणि किती खर्च झाले याबाबत माहिती दिली। सध्या प्राधिकरणानं 28 कोटी रुपये FD केली असून 13 कोटी 27 लाख रुपये डेव्हलपमेंटसाठी ठेवण्यात आल्याचं सांगितलं। यावेळी डेव्हलपमेंटसाठी ठेवण्यात आलेली रक्कम 42 गावांच्या विकासासाठी वाटप करावी अशी मागणी उपस्थित सरपंचांनी केली। तर लोकसंख्येनुसार या रक्कमेचं वाटप करावं असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। दरम्यान 9 मे रोजी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण समितीची बैठक झाली होती। या बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं। यावरून उपस्थित सरपंचांनी आक्षेप घेत प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांना जाब विचारला। आमदार सतेज पाटील यांनीही कदम यांना तुम्ही राजकारण करू नका असं सुनावत प्राधिकरण समितीच्या सदस्यांना न बोलवता आम्हाला विश्वासात न घेता बैठक घेतल्यास तुमच्यावर हक्कभंग दाखल करू असा इशारा दिला। प्राधिकरणानं जागा ताब्यात घेतल्यानंतर त्यामधील अंतर्गत रस्ते देखील त्यांच्या ताब्यात जातात। मात्र काही मालक लोक रस्ते आमचेच आहेत असं सांगून त्रास देत आहेत। त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, कुठल्याही कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नका अशा सूचनाही आमदार सतेज पाटील यांनी केल्या। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, प्राधिकरणाचे सचिन ताटे, अंशुमन गायकवाड, सिद्धांत राऊत, मिलिंद कांबळे या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी, आनंदा बनकर, बाबा सोमाळी, सचिन पाटील, दिलीप टिपुगडे, सुनील पोवार, मोरेवाडीचे सरपंच AK कांबळे, अमर मोरे, आशिष पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, वळिवडेच्या सरपंच रुपाली कुसाळे, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, साताप्पा कांबळे, किरण अडसूळ, रावसाहेब पाटील, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, प्रताप चंदवाणी, विनोद हुजूराणी, न्यू वाडदे वसाहतीचे सरपंच दत्तात्रय पाटील, कणेरीचे सरपंच निशांत पाटील, अर्जुन इंगळे आदी उपस्थित होते। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला। या बैठकीत त्यांनी जीवन प्राधिकरणासह मेघा इन्फ्रास्ट्रक्चरच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 13 गावांसाठी गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही 343 कोटी 68 लाख रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना मंजूर झाली आहे। या योजनेसाठीच्या निधीतील 50% रक्कम उचल करण्यात आली आहे। मात्र या योजनेचं काम अनेक गावात अर्धवट तर अनेक ठिकाणी संथ गतीने सुरू आहे। बहुतेक गावात रस्त्यांचं रिस्टोरेशन करण्यापूर्वीच पाईप टाकले जात आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहेत। नळ पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू होऊन 3 वर्ष झाली आहेत। कामाची मुदत संपली तरी कामं पूर्ण होत नाही। अद्याप अनेक गावांमध्ये कामाचा बोजवारा उडालाय। या पार्श्वभूमीवर बैठक घेत आमदार सतेज पाटील यांनी जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चरच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। त्यांनी रस्त्याच्या रिस्टोरेशनचं काम पूर्ण केल्याशिवाय पुढील काम चालू करू देणार नाही असा इशारा दिला।
आमदार पाटील यांनी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना तुम्ही सर्वांनी कामावर लक्ष द्या, येत्या 15 दिवसांनी झालेल्या कामांचा पुन्हा आढावा घेऊ असं सांगितलं. या बैठकीनंतर जीवन प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदार सतेज पाटील यांनी या योजनेच्या अनुषंगानं रस्त्याच्या कामांसंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत सोमवारी बैठक घेण्यात येईल असं सांगितलं. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, प्राधिकरणाचे डेप्युटी इंजिनियर DK पाटील, प्रभाकर गायकवाड, संजय चव्हाण, जगदीश काटकर तर मेघा इंजिनिअरिंगचे जनरल मॅनेजर D सेल्वा मुरुगन, प्रोजेक्ट मॅनेजर मलिक सुतार, मेका शरद चंद्र, नरेश कुमार, नितीन माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रकाश पाटील, युवराज गवळी, आनंदा बनकर, बाबा सोमाळी, सचिन पाटील, दिलीप टिपुगडे, सुनील पोवार, मोरेवाडीच्या सरपंच AK कांबळे, अमर मोरे, आशिष पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, वळिवडेच्या सरपंच रुपाली कुसाळे, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, साताप्पा कांबळे, किरण अडसूळ, रावसाहेब पाटील, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, प्रताप चंदवाणी, विनोद हजूराणी, न्यू वाडदे वसाहतीचे सरपंच चंद्रकांत पाटील, कणेरीचे सरपंच निशांत पाटील, अर्जुन इंगळे आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. समिती सदस्यांशिवाय बैठक बोलावली तर हक्कभंग दाखल करू, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना इशारा. रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा बंद करा, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य. मान्सूनपूर्व पावसातच पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली, बंधाऱ्याच्या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 16 फूट 9 इंच. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकरांना दिल्या अध्यक्षपदासाठी शुभेच्छा. उपमुख्यमंत्र्यांच्या या शुभेच्छांनंतर बिद्री इथल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, कर्जमाफीचं आश्वासन न पाळत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा स्वाभिमानीचा आरोप. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.